चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात आता एक नवे पर्व सुरू झालंय. निवडणुकीनंतर सत्ता संघर्ष तापलेला असतानाच नवीन राजकीय आघाडीने एंट्री घेतली आहे आणि त्यामुळे संपूर्ण समीकरण बदलताना दिसत आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रभावी ठरलेले जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख, मनीष बोंबडे, प्रतीक्षा येरगुडे आणि एकेरी प्रभागातून विजयी झालेले AIMIM चे नगरसेवक अधारुद्दीन शेख यांनी एकत्र येत आज 23 जानेवारी रोजी महानगर आघाडी चंद्रपूर या नव्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. ही नोंदणी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली असून यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा खेळ अधिक रंगतदार झालाय. शिवसेना, उभाटा, वंचित आघाडीने सर्वाधिक नगरसेवक नोंदवले असले तरी स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना अजूनही संख्याबळाची गरज आहे. अशा स्थितीत लहान गटांची भूमिका निर्णायक ठरणार आहे आणि याच ठिकाणी महानगर आघाडी किंगमेकर ठरू शकते. जनविकास सेनेने काँग्रेस सोबत युती करत 3 जागांवर विजय मिळवलाय. AIMIM ला 1 जागा मिळाली. एकूण 4 नगरसेवकांची ताकद असलेली ही आघाडी सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावणार हे स्पष्ट आहे. महानगर आघाडीच्या वतीने पप्पू देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे की चंद्रपूर शहरात स्वच्छ, पारदर्शक आणि जनहिताची कारभार व्यवस्था आणणाऱ्या पक्षालाच आमचा पाठिंबा असेल. याचा अर्थ पाठिंबा अटींवर असेल आणि सत्ता कोणाच्या हाती जाणार हे येत्या काही दिवसात ठरणार आहे. मग प्रश्न एकच, चंद्रपूरमध्ये सत्ता कुणाची? काँग्रेस, उभाटा युती बाजी मारणार की भाजप करणार राजकीय पलटीवार आणि महानगर आघाडी कोणाच्या पारड्यात वजन टाकणार?